अस्सलाम वालेकुम, नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र। मी शमशुद्दीन शेख बरेच वर्षापासून सामाजिक क्षेत्राचा रुची असल्यामुळे 2016 मध्ये मी एक संस्था रजिस्टर केली ज्याचं नाव आहे ह्यूमन सपोर्ट फाउंडेशन। या संस्थेच्या माध्यमातून समाजातली भरपूर अडचणीत येतात लोकांना त्याचा आपण तोडगा काढून त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम करत असतो। त्याचबरोबर माझी इच्छा होती की वैद्यकीय क्षेत्रामध्ये पण मी काही करू, म्हणून वैद्यकीय क्षेत्रामध्ये ह्यूमन सपोर्ट फाउंडेशन म्हणजे HSF हेल्थ केअर सेंटर म्हणून एक क्लिनिक ओपन केलं। त्या क्लिनिकचा फी होता 20 रुपये। 20 रुपयामध्ये लोकांना आपण औषध वगैरे देत होते, डॉक्टर बसत होते आणि असे 6 आउटलेट आपण तयार केले 2016 ते आतापर्यंत। पण मी एकटा हे सर्व करू शकत नाही, सर्व लोकांची साथ हवे, मला त्या गरज आहे, म्हणून तुमच्या समोर मी आलो आहे। आणि 20 रुपयामध्ये औषध कुठेही भेटत नाही आणि जे लोक डॉक्टर 100 रुपये 150 रुपये घेतात ते आपण 20 रुपये म्हणून घेतोय। असे 6 आउटलेट माझ्याकडे घाटकोपर, विक्रोली, मुंब्रा, नेरल असे भरपूर ठिकाणी आहे, असे 6। त्याप्रमाणे लोकांना त्याचा लाभ पण भरपूर भेटला आहे। कोणाचा डोळ्याचं ऑपरेशन असेल तर बाहेर जे 15,000 20,000 मध्ये होते ती मी 2,000 मध्ये करून देतोय। असे लोकांचे पैसे वाचतात, गोरगरीब गरजू लोकांना आपण मदत करू शकतोय, सामान्य लोकांना आपण मदत करू शकतोय। त्या हिशोबाने तसंच वैद्यकीय सोबत आपण एज्युकेशन सेक्टरमध्ये आपण बघा की लोकांना भरपूर अडचणी, ट्यूशन क्लासेसमध्ये लोकांकडून भरपूर पैसे घेतात, परंतु त्या हिशोबाने आम्ही जे एज्युकेशन सेंटर चालू केलं होतं HSF ट्यूशन क्लासेस, तर ट्यूशन क्लासमध्ये आपण 100 रुपये ते 300 रुपयेपर्यंत 1ली ते 7वी पर्यंत असे लोकांकडून फी घेऊन त्यांना आपण केलं होतं। आणि सायन्सचा कॉलेजचा पण आपण ते अभ्यास करून लोकांना दिलं एज्युकेशन सेंटरमध्ये। असे भरपूर काम आपण वारंवार करतोय। दुसरी गोष्ट, जे हॉस्पिटल्स आहे, रुग्णालय आहे गव्हर्नमेंटचे, त्याच्यामध्ये फूड डिस्ट्रीब्युशन करतोय। जे काय आपल्याकडून जे होत असेल माझ्याकडून ते मी नेहमी करतोय, परंतु मला आज तुमच्याशी एकच विनंती आहे की या संस्थेमध्ये तुम्ही पण जुडा आणि मला मदत करा, कारण सपोर्ट अस टू सपोर्ट ह्युमॅनिटी, ह्युमॅनिटी इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी। म्हणजे आपण माणुसकीसाठी केलं तर तो आपलं पहिला कर्तव्य आहे, असं माझं मान्य आहे। तर म्हणून आपणास विनंती आहे की आपण सर्वांनी माझ्यासोबत या संस्थेमध्ये काम करण्याची इच्छा दाखवावे आणि पुढे मला मदत करावे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।